डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक 1 सप्टेंबर 2025मध्ये डॉक्टर एस जयशंकर यांनी आयोजित केलेल्या फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलंड कॉर्पोरेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे झाली होती? तर ही झाली आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. अधिकची माहिती, ही बैठक न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती, जिथे डॉक्टर जयशंकर यांनी फिफिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. फिफिक हा एक बहुपक्षीय गट आहे, जो भारताने 2014मध्ये 14 पॅसिफिक बेट देशांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी सुरू केला होता. या सहकार्याचे उद्दिष्ट राजकारण, व्यापार, संस्कृती, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यासह विविध क्षेत्रांना व्यापणे आहे. यानंतर प्रश्न 2 सप्टेंबर 2025मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या ई-सिनेट पोर्टल आणि ॲपवर कोणते नवीन वैशिष्ट्य सुरू केले आहे? तर हे जे वैशिष्ट्य आहे ते आहे ओळख पटवण्यासाठी ई-साईन फीचर. लक्षात घ्या, ई-सिनेटवरील ई-साईन फीचर वापरकर्त्यांना निवडणूक संबंधित विविध सेवांसाठी आधारशी लिंक केलेल्या फोन नंबरसह त्यांची ओळख पडताळण्याची परवानगी देते. यानंतर ई-सिनेट हे निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि निवडणूक सेवांमध्ये सुलभ प्रवेश प्रदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेले एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म वोटर हेल्पलाईन ॲप आणि सिव्हिजिलसह 40हून अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब ॲप्लिकेशनना एकत्रित करते. पुढील प्रश्न, वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण कोठे सुरू करण्यात आले? राईट आन्सर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. जी-स्टॅट हे वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत GST अपीलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्धच्या अपीलांची सुनावणी करण्यासाठी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. हे न्यायाधिकरण नवी दिल्ली येथे प्रमुख खंडपीठ आणि भारतातील 45 ठिकाणी 31 राज्य खंडपीठांसह देशभरात प्रवेशयोग्यता सुनिश्चित करेल. GST प्रकरणांशी संबंधित न्याय मिळवण्यासाठी करदात्यांनी एक स्वतंत्र मंच प्रदान करणे हे GSTचे एक उद्दिष्ट आहे. प्रत्येक खंडपीठात केंद्र आणि राज्य प्रशासनाकडून न्यायालयीन कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाचा संतुलित समावेश असेल. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 2021, 22 आणि 23 या वर्षांसाठी भारतीयार, MS सुब्बलक्ष्मी आणि कमलाई ममनी पुरस्कारांची विजेत्यांची घोषणा केली? राईट आन्सर आहे तामिळनाडू. तामिळनाडू सरकारने 2021, 22 आणि 23 या वर्षांसाठी भारतीयार, MS सुब्बलक्ष्मी आणि कमलाई पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली. प्रसिद्ध पार्श्वगायक KJ येसुदास यांना संगीतातील त्यांच्या अमर योगदानाबद्दल MS सुब्बलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न, दुबई येथे झालेल्या 7व्या फ्युचर फूड फोरम 2025चा मुख्य विषय काय होता? कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लवचिक अन्न परिसंस्था निर्माण करणे. या मंचाचा मुख्य विषय नवोपक्रम आणि धोरणात्मक सुधारणांद्वारे लवचिक अन्न परिसंस्था निर्माण करणे हा होता. सहभागींनी अन्न लवचिकता वाढवण्यासाठी शेती आणि अन्न प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेवर चर्चा केली. या मंचाने प्रादेशिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषतः आफ्रिका, दक्षिण आशिया आणि लॅटिन अमेरिकेत. UAEने आपल्या अन्न क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत, ज्यात प्रादेशिक अन्न नवोपक्रम केंद्र बनवून आपले योगदान 8.1 अब्जवरून $10.9 अब्ज पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न, UAE इंडिया बिझनेस काउन्सिलने त्यांच्या भागीदारींमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे प्राथमिक उद्दिष्ट काय? तर ते आहे संस्थात्मक सहकार्य वाढवणे आणि व्यापार वाढवणे. लक्षात घ्या, IT, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक आणि पर्यटन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भारत UAE सेपा मजबूत करणे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. हे करार बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू ग्रुप सहकार्य सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामध्ये MSME आणि राज्यस्तरीय व्यापार संबंधांवर लक्षणीय भर दिला जातो. या भागीदारी धोरण आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे भारतीय व्यवसायांना UAEच्या व्यापार नेटवर्कमध्ये जागतिक स्तरावर विस्तार करता येतो. यामध्ये लॉजिस्टिक, आरोग्यसेवा, ITES, शिक्षण, पर्यटन आणि अभियांत्रिकी या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे, जे व्यापार आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी योगदान देतात. पुढील प्रश्न, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या म्युच्युअल रिकग्निशन अरेंजमेंटचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी,
सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणन सोपे करणे आणि व्यापार वाढवणे. MRAमुळे सेंद्रिय प्रमाणन मानकांना परस्पर मान्यता मिळते, बाजारपेठेत सुलभ प्रवेश मिळतो आणि अनावश्यक तपासणी दूर होतात. यामध्ये प्रक्रिया न केलेली वनस्पती उत्पादने, प्रक्रिया केलेले वनस्पती आधारित अन्न आणि वाईन यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे, ज्याच्या अंमलबजावणीवर दोन्ही देशांची एजन्सी देखरेख करतात. या करारामुळे ऑस्ट्रेलियाला भारताच्या सेंद्रिय निर्यातीला चालना मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत वाढ आणि सेंद्रिय उत्पादनांसाठी प्रीमियम किमती मिळून फायदा होईल अशी अपेक्षा आहे. प्रमाणित सेंद्रिय शेती आणि जागतिक निर्यातीला प्रोत्साहन देऊन जगातील सेंद्रिय अन्न बास्केट बनवण्याच्या भारताच्या ध्येयाला ही व्यवस्था पाठिंबा देते. यानंतर पुढील प्रश्न. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन पहिल्यांदा अधिकृतपणे कधी साजरा करण्यात आला आणि 2025ची थीम काय आहे? तर हा साजरा करण्यात आला होता 2011मध्ये आणि या वर्षीची जी थीम आहे ती आहे स्वच्छ हवा निरोगी लोक. जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाची सुरुवात 1986मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघाने ना नफा संस्थेने केली. या दिवसाचे उद्दिष्ट पर्यावरणीय आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पृथ्वीचे पर्यावरणीय आरोग्य सुधारण्यासाठी जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे. IFEH परिषदेने इंडोनेशियामध्ये पहिल्या जागतिक पर्यावरण आरोग्य दिन हा एक पायाभूत कार्यक्रम म्हणून घोषित केल्यानंतर 26 सप्टेंबर 2011 रोजी पहिला जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा करण्यात आला. 2025ची जी थीम आहे ती आहे स्वच्छ हवा निरोगी लोक आहे, जी हवेची गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यावरील संबंधांवर भर देते. 2025ची थीम मानवी आरोग्य आणि कल्याणाला चालना देण्यासाठी स्वच्छ हवेच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. या पद्धतीने 8 प्रश्न बघितले. तुमच्यासाठी होमवर्क आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सप्टेंबर 2025मध्ये बिहारमधील प्रत्येक महिला लाभार्थीला किती आर्थिक मदत दिली जाणार आहे? 5,000, 10,000, 15,000 की 20,000? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच लक्षात घ्या, चालू घडामोडी व इतर महत्त्वाचे प्रश्नसंच आपल्याला हवा असेल तर 5,000 प्लस MCQ आहेत, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत, फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि त्या ठिकाणी CA100 हा कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट त्या ठिकाणी भेटेल. डेली बेसिसवर असेच जर चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. थँक्यू.